सो फ्रेंड्स, ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअरमध्ये ट्रेंड रिव्हर्सल ट्रेड कशी घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे काय असतं तर ते आपण समजून घेऊ. तर बघा, इथं ज्यावेळेस मार्केट जे आहेत ना, मार्केट असं इथं वरती जात आहे आणि मार्केट इथून खाली येत आहे. तर हा जो पॉइंट होता ना, इथून मार्केट आपण काय म्हणतो की मार्केट जे आहे ते इथून रिव्हर्स झालेलं आहे, किंवा सिम्पली आहे की मार्केट इकडे कुठेतरी खाली आलेलं आहे इथं, आणि इथं हा जो पॉइंट होता तर या पॉइंट वरून मार्केट जे आहे ते रिव्हर्स झालेला आहे. त्याच्यामध्ये दोन पद्धती असतात की तुम्हाला कॅन्डल पॅटर्नचं जर व्यवस्थित नॉलेज असेल, तुम्हाला जर त्या कॅन्डल जर रीड करता येत असेल, तरी पण तुम्ही त्याचे रिव्हर्सल जे ते ओळखू शकता ते, किंवा काही अशा स्ट्रॅटेजीज आहे की त्या स्ट्रॅटेजीज प्रमाणे आपण ते कॅन्डलचे रिव्हर्सल जे आहे ते ओळखू शकतोय. तर ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअरमध्ये जी सिस्टम आहे ज्याच्याने ट्रेंड रिव्हर्सल आपल्याला ओळखायचे, त्यासाठी आपल्या या इंडिकेटरमध्ये जाऊन जे आहेत ना, पहिले हे ट्रेंड अनालिसिस आणि ट्रेंड रिव्हर्सल हे दोघंही आपल्याला चालू करायचे. आणि ते चालू केल्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं तर इथं या ठिकाणी आपल्याला जे आहे आपल्याला इथे दिसतंय की हा जो बॉक्स आहे, तर या बॉक्स जर पॉझिटिव्ह असेल तर याच्यासोबत ही लाईन जी दिसते बघा तुम्हाला, ही लाईन जी दिसते ना, तर ज्याही वेळेस लाईनच्या खाली पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला लाईनच्या खाली बाय करायचं असतं. ओके, आणि लाईनच्या वरतून जे आहे ते तुम्हाला सेल करायचं असतं. मग आता समजा इथे लाईन पॉझिटिव्ह आहे, तर याचा एक सिंपल रूल तुम्हाला मी सांगतोय की बघा, बाय कधी करायचं. जर पॉझिटिव्ह आहे तर बाय कधी करायचं, की सपोज ही लाईन आहे आणि या लाईनच्या खाली एक कॅन्डल आहे की जी कॅन्डल या लाईनला टच नाही आहे. तर यस, टच मुळीच नाही ही कॅन्डल. आणि या कॅन्डलचा जर आपण कलर जर बघितला, समजा तो ग्रीन कलर आहे असं आपण कन्सिडर करू की या कॅन्डलचा जो कलर आहे तो कसा आहे, तर तो ग्रीन कलरची एक ही कॅन्डल आहे इथे. आता कलर मॅटर करत नाही, मी परत सांगतो, कलर मॅटर नाही करत, तो कुठलाही असू द्या. तर अशी जी कॅन्डल लाईनच्या खाली फॉर्म होते ना, तर त्याला म्हटलं जातं डिसिजन कॅन्डल. यस, सो ही काय आहे, एक डिसिजन कॅन्डल आहे. त्याच्यानंतर पुढची कॅन्डल कुठेही ओपन होऊ द्या, त्या कॅन्डलला पण एखादा लो भेटणार आहे आपल्याला. यस, त्या कॅन्डलमध्ये पण जे आहे ते एखादा जो आहे तो हाय जो आहे तो आपल्याला भेटणार आहे, बरोबर. तर जसं ही ही पुढची कॅन्डल असते, तर या कॅन्डलमध्ये हा एक हाय आणि हा एक लो आहे. जर आपल्याला पुढची कॅन्डल जर भेटली तर पुढच्या कॅन्डलनी फक्त काय केलं पाहिजे, तर पुढच्या कॅन्डलनी जे आहेत हा जो हाय असतो ना, या हायला जर असं ब्रेक केलं तर आपल्याला इथं बाय करायचं असतं. यस, इथं काय करणार आहे, आपण बाय करणार आहे. अँड या दोघांपैकी, यस, एकतर हा किंवा हा, या दोघांपैकी ज्याचा स्टॉप लॉस मोठा आहे ना, समजा याचा स्टॉप लॉस मोठा आहे असं आपण पकडू, तर याला तुम्ही एसएल कन्सिडर करायचं. जो मोठा असेल तो एसएल. तर ही झाली डिसिजन कॅन्डल आणि ही झाली कन्फर्मेशन कॅन्डल, की ह्या कॅन्डलला आपल्याला काय झालेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे. तर मग याच्यात काय पाहिजे, आधी तर आधी एक डाऊन ट्रेंड आलेला पाहिजे फक्त, आणि त्या डाऊन ट्रेंड नंतर मार्केट जे आहे ते असं वरती जाणार आहे, जर तुम्हाला या पद्धतीचा सेटअप भेटला तर. तर हे सेटअप जे आहेत इंट्राडे पोझिशनल मध्ये तुम्ही यूज करू शकताय. सो या सेटअप मध्ये स्टॉप लॉसही हिट होतात, परंतु टार्गेटही तेवढे मोठे मोठे जे आहेत ते आपल्याला इथं बघायला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल हा एक चार्ट आहे बघा, क्रूड ऑइलचा चार्ट आहे. मार्केट जे आहे ते खाली आलेलं आहे अगोदर, मार्केट खाली आलं आणि त्याच्यानंतर इथून मार्केट जे आहे ते वरती गेलेलं आहे. मग आता ट्रेंड रिव्हर्सल इथं कसा भेटला, तर इथं बघा तुम्हाला, का इथं ही जी लाईन दिसते ना, ही लाईन म्हणजे या प्राइस ऍक्शन बॉक्स सोबत जे लाईन येतात, इट्स अ 9 and 21 EMA चे ऍडजस्टमेंट आहे, बाकी वेगळं काही नाही आहे, ते खूप सिम्पल आहे. यस, सो तुम्ही जर इथं बघितलं तर इथं जे आहेत ही जी कॅन्डल भेटली होती आपल्याला, सो या कॅन्डलला आपण म्हणणार आहोत की डिसिजन कॅन्डल. ही डिसिजन कॅन्डल आहे. ही जी कॅन्डल आहे ही कन्फर्मेशन कॅन्डल होती. ओके, सो डिसिजन आणि कन्फर्मेशन कॅन्डलचा, डिसिजन कॅन्डलचा हाय कोणता आहे, तर हा हाय डिसिजन कॅन्डलचा. येस, हा हाय होता जिथे डिसिजन झाला. आणि या दोघांपैकी लो कोणाचा आहे, तर जी डिसिजन कॅन्डल आहे तिचाच लो मोठा दिसला. मग आपण याला एसएल कन्सिडर करणार आणि याला जे आहेत ना ते आपण म्हणणार की इथं एंट्री. येस, इथे आपण एंट्री घेणार आहे आणि या एंट्री नंतर याच्या 1:3 चे प्रॉफिट ऍटलिस्ट आपण प्लॅन करत असतो, पण 1:2 भेटले तरी ओके आपल्याला. परंतु या सिस्टम मध्ये एक लक्षात घ्यायचंय की आपल्याला फक्त आणि फक्त या प्राइस ऍक्शनच्या बॉक्स प्रमाणेच चालायचं आहे. बिकॉज काय होतं की जर आपण फक्त या बॉक्सला जर कन्सिडर नाही केलं ना, तर तुम्हाला जर इथे एंट्री, इथे जर बायचा ट्रेड भेटतोय ना, तर इथं बघा, इथे लगेच आपल्याला सेलचा पण लगेच कॅन्डल भेटल्या. सेम सेलच्या बाजूला काय असतं तर वेगळं असणार आहे. सेलच्या वेळेसची सिच्युएशन सांगतो तुम्हाला, की सेलच्या वेळेस लाईन असणार, लाईनच्या वरती एक कॅन्डल, लाईनच्या वरती एक कॅन्डल, आणि दुसरी कॅन्डल जी असणार आहे ती लाईनच्या खाली असते सपोज. तर त्या कॅन्डलने काय केलं पाहिजे,
याचा लो ब्रेक केला पाहिजे, लो ब्रेक केला पाहिजे. दोघांपैकी ज्याचा हाय मोठा, यस, हाय जो आहे तो मोठा आहे, त्या हायला आपण इथं स्टॉप लॉस लावतोय आणि इथंच तुमची एंट्री आहे. या लोला काय झालेली एंट्री आहे. म्हणजे ही डिसिजन कॅन्डल होती आणि ही तुमची कन्फर्मेशन कॅन्डल होती. सो इथून जे आहे ते तुम्हाला खाली प्रॉफिट घ्यायचा असतो. जर ह्या बॉक्समध्ये निगेटिव्ह असेल तर ही सिच्युएशन, जर निगेटिव्ह असेल दोघंही तर ही सिच्युएशन आपल्याला इथं वापरायची आहेत. क्लिअर आहे. सो अजून एक दोन एक्झाम्पल बघू आपण. एक दोन एक्झाम्पल जे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. येस. सो हे जे एक्झाम्पल आहेत हेच एक्झाम्पल आपल्याला इंट्राडे मध्ये, आता इंट्राडे मध्ये आपण शक्यतो 15 मिनिटची टाइम फ्रेम वापरतो. 15 मिनिटला खूप छान हे एक्झाम्पल मिळतात. सो बघा इथे, येस, इथे हे एक एक्झाम्पल दिसलंय तुम्हाला की इथे या ठिकाणावर जर तुम्ही बघितलं तर इथं हा रिलायन्सचा चार्ट आहे स्टॉक मध्ये, राईट. इथे खाली कॅन्डल भेटलेली आहे. मी त्याला थोडस अजून मोठं करतो आहोत, थोडस मोठं करतो तुम्हाला, म्हणजे इथं तुम्हाला एकदम क्लिअरली दिसून येत आहे. येस, इथे जे आहेत आपल्याला क्लिअरली त्या कॅन्डल ज्या आहेत ते इथे दिसतात. हे बघा, इथे कॅन्डल भेटली. येस. सो ही पहिली कॅन्डल होती जी लाईनला टच नाही आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार, डिसिजन कॅन्डल. त्याचा हाय ब्रेक झाला का, यस, पुढच्या कॅन्डलला थोडासा कट टू कट होता, बट कुठे ब्रेक झाला त्याचा हाय. सो त्याचा हाय जवळजवळ या कॅन्डलला ब्रेक झाला. इट्स ओके, कोणत्याही कॅन्डलनी ब्रेक केला तरी चालेल त्याचा हाय, राईट. सो ती झाली आपल्यासाठी कन्फर्मेशन कॅन्डल. लो कोणता मोठा आहे, त्याचाच लो मोठा आहे, स्वतःचाच लो. सो या लो ला तुम्ही काय करायचंय, स्टॉप लॉस लावायचंय. इथे तुम्हाला एंट्री घ्यायची आहे आणि एंट्री घेतल्यानंतर जर तुम्ही बघितले तर ही प्रॉफिट तुम्हाला अशी वरती मिळतात. मग प्रॉफिट कुठपर्यंत घ्यायचे, तर जेवढा आपला स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉसच्या 1:3 चे प्रॉफिट जे आहे ते आपल्याला इथं घ्यायचे. जसं की आता अजून एक ट्रेड दाखवतो इथे, अजून एक ट्रेड बघूया आपण. हे बघा इथे, यस, मार्केट जे आहे ते खाली आलंय, सेम सिच्युएशन, राईट. इथे इथे स्टॉप लॉस थोडा मोठा झाला, तर असे ट्रेड आपण शक्यतो टाळत असतो. असे ट्रेड टाळायचे. पण त्याच्यानंतर इथं बघा परत एकदा भेटला, इथं परत एकदा जो आहे तो भेटलेला आहे आपल्याला, आणि यानंतर जे आहे ते तुम्हाला वरती प्रॉफिट घ्यायचं. समजा हे जर निगेटिव्ह निगेटिव्ह राहिलं तर निगेटिव्ह ट्रेड मध्ये पण एकदा दाखवून देतो. निगेटिव्ह ट्रेड मध्ये पण बघा एकदा मार्केट वरती येतंय, वरती येतंय मार्केट, यस, दिसलं मार्केट वरती आलं, इथे कॅन्डल भेटली आणि इथे. सो ही एंट्री, हा एल आणि हा खाली तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे. आणि एकदा एंट्री झाल्यावरती परत असे डिसिजन कॅन्डल भरपूर भेटतील. आता इथे बघा, याच्यामधला एक डिसएडव्हान्टेज सांगतो या पॉइंटचा, की इथे जर तुम्ही बघितलं एंट्री भेटली, परंतु खाली आल्यावर लगेच बाय परत भेटला. परंतु हा बाय नाही करायचा, बिकॉज आपण या बॉक्स नुसार चालतोय. येस, या बॉक्स नुसार चालणार आहे. जर बॉक्स निगेटिव्ह निगेटिव्ह आहे तर आपल्याला फक्त सेल घ्यायचा आहे, आणि जर बॉक्स पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला फक्त आणि फक्त याच्यामध्ये बाय घ्यायचा आहे. क्लिअर. सो ट्रेंड रिव्हर्सल सिस्टम वापरण्यासाठी हे दोन इंडिकेटर जे आहेत, ट्रेंड अनालिसिस इंडिकेटर आणि ट्रेंड रिव्हर्सल इंडिकेटर, हे दोघंही चालू असणं गरजेचं आहे. मग कोण कुठे कुठे यूज केल्या जाते ही सिस्टम, तर ट्रेंड रिव्हर्सल जे आहेत ना, याचे सर्वात चांगले रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला इंट्राडे मध्ये 15 मिनिटच्या टाइम फ्रेमला, यस, इंट्राडे मध्ये जे आहेत ते आपल्याला 15 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला इथं याचे रिझल्ट जे आहे ते चांगले रिझल्ट मिळतील. कमोडिटी मार्केटमध्ये जास्त एक रेंज बाउंड चालणारं मार्केट आहे, त्याच्यामुळे इथं ट्रेंड रिव्हर्सल जे आहेत 15 मिनिटच्या टाइम फ्रेमला योग्य काम करतो. तर तुम्हाला पोझिशनल ट्रेड घ्यायचे असतील तर पोझिशनल ट्रेड साठी जे आहेत, सो इथं 4 आवर 4 तासांची जी कॅन्डल असते किंवा 1 आवरची जी कॅन्डल असते त्याच्यामध्ये तुम्हाला इथं चांगले रिझल्ट जे आहे ते मिळतात. येस. सो आता इथं बघा, हा इन्व्हेस्टमेंटचा ट्रेड होता. येस, आणि वरती त्यांनी क्लिअरली प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला. येस, क्लिअरली तुम्हाला जे आहे ते प्रॉफिटेबल ट्रेड दिसतात. इन्व्हेस्टमेंट वाले ट्रेड हे रिलायन्सचे. एंट्री, स्टॉप लॉस आणि वरती तुम्हाला इथं प्रॉफिट झालेलं आहे. येस, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, सिम्पल आहे. आपल्याला तेवढ्याच याच्यानी फक्त इथं ट्रेड करायचे. आता इथे बघा सुंदर ट्रेड आहे बघा, इथे इथे भेटला ट्रेड. येस, एंट्री, स्टॉप लॉस आणि खाली प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली इथे एंट्री आली. यस, हा ट्रेड वरती प्रॉफिट आहे. स्टॉप लॉस वाले ट्रेड मिळतात का, ते निश्चित मिळतात. हे बघा, आता इथे एक ट्रेड होता, हा स्टॉप लॉस वाला ट्रेड होता, पण स्टॉप लॉस खूप छोटे असतात याचे. सो ट्रेंड रिव्हर्सल, तर फुल टाइम ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला जे आहे ट्रेंड रिव्हर्सल ट्रेड घेताच आले पाहिजे.
बिकॉज मार्केट जिथून सुरू होतं, मग तो छोटा जरी ट्रेंड असला ना, आता हे बघा हा ट्रेंड खूप मोठा दिसतोय म्हणून अरे खूप पैसा झाला असं वाटतंय आपल्याला, परंतु रिव्हर्सल मध्ये छोटे छोटे ट्रेड जरी घेतले ना तुम्ही, जसं की इथं हा एक ट्रेड आहे बघा, हा रिव्हर्सलचा ट्रेड आहे, हा एवढाच ट्रेड आहे तरी पण एक प्रॉफिटेबल ट्रेड आहे हा. निफ्टी बँक निफ्टी मध्ये छोट्या छोट्या मुवमेंट पण खूप मॅटर करतात. यस, तर या पद्धतीने जे आहे ते ट्रेंड रिव्हर्सल असतं, लाईनच्या खाली बाय, लाईनच्या वरती सेल आणि त्यासोबत हा बॉक्स. सो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.